रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचे युगसाक्ष स्वराज्यामध्ये. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे केवळ माणसं नव्हती, तर माणसं पारखण्याची एक अद्भुत दृष्टी होती. आज आपण एका अशा वीराची गोष्ट सांगणार आहोत, जो सुरुवातीला स्वराज्याचा शत्रू होता, पण महाराजांच्या एका शब्दाखातर तो स्वराज्याचा सर्वात मोठा रक्षक बनला. तो वीर म्हणजे मोरारबाजी देशपांडे. गोष्ट आहे 1656ची. महाराजांनी जेव्हा जावळीच्या चंद्रराव मोरांवर स्वारी केली, तेव्हा मोऱ्यांच्या बाजूने एक योद्धा ढाल बनून उभा होता. तो म्हणजे मोरारबाजी. मोरारबाजींनी महाराजांच्या सैन्याला जबरदस्त टक्कर दिली. त्यांचा पराक्रम पाहून खुद्द महाराज थक्क झाले. जावळी जिंकल्यानंतर महाराजांनी विचार केला की असा शूर माणूस स्वराज्याच्या बाजूने असावा. महाराजांनी मोरारबाजींना साथ घातली आणि त्यांच्यातील स्वाभिमानी योद्ध्याने स्वराज्याचा मार्ग स्वीकारला. महाराजांनी जावळीसोबतच एक अनमोल हिरा, एक शूर मावळा जिंकला होता. महाराजांनी मोरारबाजीच्या निष्ठेवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे पुरंदरसारख्या महत्त्वाच्या किल्ल्याची जबाबदारी सोपवली. 1665 मध्ये जेव्हा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने पुरंदरला वेढा घातला, तेव्हा मोरारबाजींनी दाखवून दिलं की महाराजांची पारख किती अचूक होती. अवघ्या 700 मावळ्यांना सोबत घेऊन ते 5000 पठाणी सैन्यांवर तुटून पडले. मोरारबाजींचा तो काळजाचा थरकाप उडवणारा पराक्रम पाहून दिलेर खान सुद्धा भारावला. तो ओरडून म्हणाला, मोरारबाजी, कशाला मरता? आमच्या बाजूला या. बादशाह तुम्हाला मोठी जहागिरी देतील. पण स्वराज्याच्या रक्ताने माखलेला तो वाघ गरजला, अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसं, तुझ्या जहागिरीला कोण पुजतंय? आमचे महाराज आम्हाला काय कमी ठेवतात? दुर्दैवाने त्याचवेळी दिलेर खानाने दुरुस्त मारलेला बाण मोरारबाजीच्या कंठात लागला आणि स्वराज्याचा हा अजेय झुंजार धारातीर्थी पडला. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पुरंदर आणि आपला राजा यांचा अभिमान जपला. मित्रांनो, शत्रूच्या छावणीतील माणसाला आपलं करून त्याच्याकडून स्वराज्यासाठी बलिदान देण्याची प्रेरणा निर्माण करणे, हीच महाराजांच्या नेतृत्वाची खरी ताकद होती. मोरारबाजींचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या युगसाक्ष स्वराज्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका ऐतिहासिक गाथेसह. तोपर्यंत पाहत रहा युगसाक्ष स्वराज्य. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.